हे पप्पाचे, माझे कामाचे, पप्पाचे, कामाचे पप्पाचे बघू शकता. हे केलेलं आहे माझ्या मामाच्या आजीने, म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीने केलेले. आणि आलेली ना म्हणून बघ इकडे काय उद्योग करून ठेवले. नवीन म्हणजे आपले कामाचे शूज आहे माझे, ते धुवून वाळत घातलेले. नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. इकडे बघू शकता तुम्ही. बघू शकता आता ऊन, आज ऊन एकदम चांगले आहे. आणि आज झेंडू बघायचा आहे कसं आहे. कारण की बाबांनी ना राऊंड अप ग्रामोजन मारलं होतं ना, त्याच्यामुळे थोडं इश्यू आला होता. आता काही एवढं नाही वाटत, पाणी भेटले म्हणून. हे बघा, हे इथं आळायचं दिसतं. हे बघायला अण्णा काय करू राहिले. पावडर मारची झेंडूला. आता स्कोर आहे, बाकी काय नाही. स्कोर आणि बहुत कॅल्शियम असेल. आणि इकडं झेंडूला ना ते राऊंडअपमुळं थोडंसं ग्रामोजनमुळं थोडंसं झालं ना, मग इकडं परत पावडर सुरू करायची. आणि नळीने मारायची. इकडे ब्लोअर भरते. आता ही टाकी भरायची, ही थोडी राहिली टाकी ना, मग पप्पा गेले चालू करायला. वायसर आणा, वायसर विसर ओ थांबडो. थांबा, घाई ना करू, शेंडा मोडला. तुम्ही चाललेलं का त्याला पोरीवाणी ओढी. झेंडूला पावडर मारण्यासाठी आलेलो आहे. आणि एक सीड घेतलेलं आहे, एक सीड आणि अजून प्लस त्याला दुसरं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. हे वेल, हो वेल बाबू, काय करतो त्याला बांबू कोचावं लागतं, म्हणजे बांबू लागतील, नाहीतर मग झेंडू डायरेक्ट मोडून टाकतील नळ्यांनी. आणि आता एककडे एक पावडर चालू आहे, अजून सुरू करायची. नळीतली पावडर काढायची. मग आता ट्रॅक्टरकडे चाललो आहे मी. पप्पा गेले तिकडं वायसर घेऊन, मी चालू आहे ट्रॅक्टरकडे. खूपच जोरात चालू आहे. आणि एक सीट आणि पुढे अजून कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आता मला पण माहित नाही काय काय घेतलंय. मी नळी पसरत होतो. ही जो नळी ना, ही मी इडून तिडवलेली एकट्यानी. आणि मध्ये टोकर नाही, त्याच्यामुळे आता नळी खेचावं लागल. मूर्ती बाबाचं नाव टाकायचं. मूर्तीदार काय काशीनाथ कुंबडे ना, काय नाव धुळे टाळतो नळी वाढायला, नळीच फोडून टाकली तिकडं. प्रेशर जास्त झालं म्हणून. प्रेशर कमी आहे. नळी ना, नळीलाच 10 वर्ष झाली. आणि ती ना उन्हात राहून राहून तिचं पार भुगा झालाय. तिचा पार कलर उडालाय उन्हातून. कोयली फुटली. फादर बसला आता तिथं. आता नवीन नळी आहे म्हणजे स्टॉकला आहे, एक अवेलेबल होईल आपल्याकडं. मला ती न्यायला लागल. ही जो पत्ती ही वाढलेली आहे ग्रामोजननी. आणि आज त्याच्यामुळे स्प्रे घ्यायची पाळी आली आणि वेळ आली आहे. आणि फुल फ्रेशर आहे आता. नॉर्मल थोडा सोडलेला होता. आणि पप्पा नळी ओढताय, मी इकडे नळी काढतोय साईडनी. तिकडे नळी ठेवायची नाही, कारण की जागा नाही तेवढी. नळी मला इकडे वळायला लावली, इकडे अशी वळतोय. आता इकडे आहे ना ट्रॅक्टरचं कसं ऑइल गळतोय बघा इकडं. आणि कुठून गळतंय याच्यातून, एकदम बारीक आहे. आणि डिझेल पण लीक आहे. हे बघा, हे डिझेल. आणि कुठून लीक आहे ते पण समजत नाही. इकडं तर नाही, इकडंच कुठेतरी आतमध्ये. हे बघा इकडंच एवढं हे बघा इकडं. याला काही नाही, मगच पुसलं मी. हे बघा इकडं फडक आहे, हे लूज आहे. याला काही नाही, याचं काही प्रॉब्लेमच नाही. इकडून लीक, इकडं कुठंतरी लीक आहे. टाकीपासून बहुतेक लीक आहे ती. दिसतं पाहता तिकडं चमकत बा. तो आता ती झेंडूला पावडर मारली ना, ते आता थोडी उरली आहे. म्हणजे तरी पप्पाने 300 लिटर बनवली ती. फुल प्रेशरने मारली होती. मग आता 200 उरली आहे. 100 लागली. मग आता खाल्ल्या प्लॉटला चाललं.
पेरूला मारायला पाकिटला मारली का उद्या ऐक तिकडं असं म्हणा ना मी म्हटलो काय दिसायला लागलं तुम्हाला नाही पडद्यातून कसं असं बाहेरून काढू का मग बाहेरून एवढे ठीक ठीक आहे पण मला ठीक आहे चालेल. शॉर्टकट मारलाय इकडून टॅक्स सरला रिवर्स जमला असं बाबा म्हणते रिवर्सनी नको इकडून टाकायचं आहे वातावरण लय भयंकर झालं आता बाई बघू चमच झाली थोडं होईल का थोडंच नाही थोडंच लागतंय थोडं थोडं नॉर्मल तारखे ओके एका हाताने पावडर टाकली मोजून ही एक गल्ली आणि ही एक गल्ली सुरू केली लगेच जोरात पाऊस आला एवढा जोरात पाऊस आला आता लय जोरात कातून आलाय बाबा एवढं जोरात पळायला लागले ना फक्त ही बाई गल्ली लावली आणि हिच्यात आरलो आणि अर्ध्या गल्ली फक्त हे केलं एवढा जोरात पाऊस सुरू झाला याच्यावरच तुम्ही विचार करा की जोरात ते बाबा सुद्धा कपडे वल्ले बिल्ले सगळे झाले ह्याला अवघड आहे बरं का हे. बघितलं ना आता हे असं निसर्ग साथ देत नाही आम्हाला कितला पैसा पाऊस पाहिला ना आता किती कमी झाला नाग वल्ल केलं त्याने आम्हाला उघडलेलं आहे पण मग आता ना घरी जाऊ काय माहिती काय महागाची पावडर आहे तेवढं करण्यापेक्षा थोडं थांबलं ते बरं राहील आणि आता घरी चाललोय आपलं म्हटलं तुम्ही टांगून जरा असते मी सांगून जातो ट्रॅक्टर नाहीच ना हे असं राहतं बघा आता हवा सुटली आहे आणि ही गल्ली पूर्ण घेतली मारली आणि ही फक्त एंडला बघू शकता आता एंड कुठे हिचा आणि पाऊस आणि येतो मी पण खूप बोललो झालोय बाबा येते आता तिकडून आता बघू पावडर कॅन्सल होणार आहे बहुतेक 100% कॅन्सल कारण की झाडच ओलं झालंय मारून उपयोग नाही मग आता उद्याच बघायचं आऊन 100 लिटर बनायचं हेडलाय होईल आणि खाल्लंय होईल पाऊस थांबलाय म्हणून आता परत कंटिन्यू तो आता इकडून कवर झालेला आहे आणि जास्त वेळ घेतलाच नाही ब्लॉक काढायला कारण की ते एक हाताने ट्रॅक्टर चालवणं शक्य नाही आणि एक हातनळीला एक व्हिडिओ काढायला त्याच्यामुळे थोडासा क्लिप भेटली तो तिथं झालेला आहे
बाकीचे आता उद्या इकडे बाकी येऊ लागले फिनगंधा बाकी सगळ्या उद्या राहील आम्ही एवढं आता उद्या आता 50 लिटर बनवावं लागेल तेवढं मारून घ्यायला लागेल. आम्ही आलो तो कॅमेरा सेट करायला इकडे कॅमेरा सेट नाही राहिला तो कॅमेरा दिला चाललो आम्ही तिघे जण इकडे आप्पाचं डाळिंब आमच्या हा ना. अरे ते खरं म्हणजे कॅमेराला ना तोच प्रॉब्लेम मला ते कॅमेराच आवडत नाही मी तर बोललोय एक तर गोजरेच नाही तर मग तो LCचा आप्पाकडे पण मस्त यायचं बॉयचं प्रमाण मी गेलतो तिकडं आमच्या चुलत्याचा कॅमेरा सेट करायला पण तिकडे ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मग आता उद्या सकाळी जाणार आहे आणि आता मी इकडं घरी आलोय माझ्याच बघू शकतो आपलं घर मग आता हातपाय धुतो आणि पुढलं नियोजन बघतो काय. सो फायनल गाईज आता सर्व आवडलेलं आहे. स्वतः वाजले आहे 8:30 आणि ब्लॉग इकडेच एंड करणार मी आणि आज काहीच काम नव्हतं जास्त फक्त आज मी झेंडूला आणि डाळिंबाला सॉरी झेंडूला आणि पेरूला स्प्रे दिला तो पण स्ट्रक्चरने सॉरी गणानेच दिला स्ट्रक्चरने दिला कारण की अजून छोटे झाड आहे आपल्यावाले आता शिकतं 6 महिन्यात झाले. मग आता उद्या बघू काय अजून नियोजन असेल कामाचं तर उद्याचा ब्लॉग उद्या समजाल आणि ब्लॉग हा एड सेंड करतोय उद्या सकाळी बघू उद्या काय नियोजन आहे कामाचं. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग बाय जय हिंद.